या जेवायला. आज आपल्या किचनमध्ये बऱ्याच दिवसानंतर सध्याच्या बिझी शेड्यूलमुळे तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे. तर आजच्या ऑर्डर्सविषयी बोलते. ही एक पद्धत आहे माझ्याकडे ऑर्डर्स घेण्याची. म्हणजे माझ्याकडे ना पॅकेजमध्ये सुद्धा जेवण दिलं जातं. आता ते पॅकेज हे माझ्याकडे 3 प्रकारचे ठरवलेलं आहे. एक 800चा, एक 1000चा आणि दुसरा 1200चा. तर आजच्या पॅकेजविषयी बोलते. आजचा जो पॅकेज होता तर ₹800 होता. तर त्याच्यामध्ये मी काय जेवण देते? तर आपलं जे 800चं होतं त्याच्यामध्ये व्हेज पण आजची ऑर्डर होती, नॉन-व्हेज पण होती आणि त्याच्यामध्ये मध्ये-मध्ये छोट्या-मोठ्या पण ऑर्डर्स होत्या. तर त्या सर्व तुमच्यासोबत शेअर केल्या नाही. जेवढं मला पॉसिबल झालं तेवढं तुमच्यासोबत शूट करून मी शेअर केलेलं आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये जे नॉन-व्हेज आहे, तर त्याच्यामध्ये रस्सा चिकन, सुक्का चिकन, त्याच्यानंतर भात, भाकरी किंवा आणि एक स्वीट पदार्थ हे सर्व पॅकेजमध्ये असतं आणि व्हेजमध्ये सुद्धा तसंच काहीसा प्रकार असतो. तर हा आपला होता दुपारच्या जेवणाचं तयारी चाललेली. त्याच्यानंतर संध्याकाळचं सुद्धा काय जेवण असतं पॅकेजमध्ये, तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. की संध्याकाळच्या मेनूमध्ये काय दिलं, त्यानंतर नाश्त्यामध्ये काय असतं. तर त्यासाठी चॅनेलला फॉलो करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओ लवकर पाहायला भेटेल. तर अशा प्रकारे मी काहीशी तयारी केली आणि दुपारी 1:30 वाजता माझं हे जेवण मला द्यायचं होतं. व्हेजसुद्धा होतं, नॉन-व्हेजसुद्धा होतं आणि बाकीचे सुद्धा इतर ऑर्डर्स होत्या. फक्त ही एक अशी ऑर्डर्स होती की पॅकेजमध्ये असतात आणि बऱ्याचशा ऑर्डर्स मला ह्या पॅकेजमध्येच येतात. तर त्याच्यासाठी जे रेंटेड बंगले देतात, तर त्यांच्याकडून मला ह्या ऑर्डर्स असतात. तर इथे छान असं जेवणाची पॅकिंग केली. सर्व जेवण नाही दाखवत बसले, कारण इतका गडबड झाली होती ना, एवढं जेवण द्यायचं म्हटलं ना, की थोडासा गोंधळ उडतो. तुम्हाला जर ऑर्डर्स द्यायच्या असेल, तर नंबर दिलेला आहे. नंबरवरती कॉन्टॅक्ट करा.